हॅलो नमस्कार, मी दीपाली. तुम्हा सगळ्यांचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज राघवचा बड्डे होता आणि अंघोळीचा खूप जास्त कंटाळा असणारा आज माझं बाळ न रडता अंघोळीसाठी तयार झालं आणि छानपैकी अंघोळ करून छान नवीन कपडे घालून तयार झालं होतं. आणि आज भावंडांचं प्रेम तर खूप होतं चाललं होतं. सगळ्यांना लाड करायचं काम त्याचं चालू होतं आणि त्यानंतर आईने त्याचं छानपैकी औक्षण केलं आणि एकदम गुणी बाळ झालं होतं. आज वाढदिवस होता म्हणून. त्यानंतर आज सुगरण माझ्या ताईने छानपैकी आज दहीवडे बनवले होते आणि दहीवडे मी पहिल्यांदाच खाणार होते. या आधी मी कधी ट्राय केले नव्हते ते, पण ताईने इतके छान बनवले होते, खूप जास्त टेस्टी झाले होते. आणि ती आल्यापासून असे नवीन नवीन ब्रेकफास्ट करायला मिळतात ते. त्यानंतर सगळ्यांनी दहीवडे वगैरे खाल्ले आणि दुपारच्या वेळेला ताई आणि आई बाजारात जाणार होती, कारण संध्याकाळी वाढदिवसाची तयारी पण करायची होती जेवणाची वगैरे, त्यामुळे तेच सामान वगैरे आणायसाठी चालली होती. तर ताईच्या मागे लागला होता तो, मला जायचंच आहे म्हणून. आणि यावेळेस त्याला जरा जास्त कळतंय, त्यामुळे ताईचा जरा जास्तच लळा लागला होता त्याला. आणि आजचा बड्डे स्पेशल झाला तो आमच्या डॅडाच्या सरप्राईजमुळे, कारण ते येणार नव्हते. त्यांनी ते म्हटले होते की मी येणार नाही, पण 4 वाजता त्यांचा अचानक फोन आला की मी निघाला आहे म्हणून. आणि बड्डेच्या वेळेपर्यंत ते पोहोचले पण होते आणि त्यांना बघून मुलं तितकं जास्त खुश झाली होती. त्यामुळे आजचा बड्डे जास्त स्पेशल झाला होता त्यांच्या येण्यामुळे. सो असा होता राघवच्या बड्डेचा दिवस. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या फॅमिलीचे ब्लॉग्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.